चला, नमस्कार सर्वांना. माझं नाव निशाद बिरंजन आहे आणि मी एम्स नागपूरच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचं जे आपलं टॉपिक आहे या सेशनचा ते आहे थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स हे आपला 5वं युनिट आहे एन-सी-आर-टी केमिस्ट्रीमधला. आपण याच्या अगोदर 2 पार्ट्स ऑलरेडी घेतलेले आहे आणि आज आपण याचा घेऊ पार्ट 3. बरोबर? चला, तर याच्या अगोदर जे आपण क्लास घेतलेले होते त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं एकदा आपण रिवाइज करूया. सगळ्यात पहिले आपण हे समजलं की जे टर्म्स आहे सिस्टम आणि सराउंडिंग्स हे खूप महत्वाचे राहतात जर आपल्याला थर्मोडायनामिक्सचा विषय ऐकायचा असते. मग त्याच्यानंतर आपण डिस्क्रिमिनेट केलं की क्लोज सिस्टम काय राहतात, ओपन सिस्टम काय राहतात आणि आयसोलेटेड सिस्टम काय राहतात. हे जे 3 प्रकारचे आपले सिस्टम्स आहे ते आपण बघितलं की यांचा अर्थ काय असते. मग आपण हे बघितलं की इंटरनल एनर्जी, वर्क आणि हीट हे जे 3 आपले टर्म्स आहे यांचा काय अर्थ राहतो आणि हे एकदा आपला बेसिस बनलेला होता. मग आपण समोर गेलो आणि जे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे ते आपण स्टेट केला आणि त्याचा जे आपला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असते ते पण बघितला. ठीक आहे. मग आपण एनर्जी चेंजेस जे असतात ते कॅल्क्युलेट केले आणि जे आपली एनर्जी चेंज होते ते कोणत्या प्रमाणे होते. एक होता आपला वर्क आणि दुसरा होता हीट कॉन्ट्रीब्युशन आणि कशामध्ये केमिकल सिस्टम्स मध्ये. मग त्याच्यानंतर आपण स्टेट फंक्शन्सला आपण एक्सप्लेन केला. जे आपलं इंटरनल एनर्जी राहते, मग हीट एन्थॅल्पी राहते, हे जे आपले स्टेट फंक्शन्स असतात त्यांना आपण एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर आपण हेच जे याच्या अगोदर आपण घेतलेला होता चेंज इन इंटरनल एनर्जी आणि चेंज इन हीट एन्थॅल्पी. हे जे चेंज आहे हे चेंजला आपण समजलं की हे चेंज काय राहते. ठीक आहे. मग आपण एक्सपेरिमेंटली मोजलं की आपला चेंज इन इंटरनल एनर्जी आणि जे एन्थॅल्पी आहे ते कशा आपण करू शकता. तर याच्यासाठी आपण काय बघितलेलं होतं, कॅलोरीमीटर. त्यांचा पूर्ण नाव होता बॉम्ब कॅलोरीमीटर. ठीक आहे. आणि मग आपण सुरू केला होता जे स्टँडर्ड स्टेट्स असतात डेल्टा एच साठी. डेल्टा एच म्हणजे काय राहते आपला हीट एन्थॅल्पी, चेंज इन हीट एन्थॅल्पी राहते. त्याच्यासाठी आपण बघितलेला होता की कोणते कोणते स्टँडर्ड स्टेट्स राहतात. चला, आता याचे पुढे आपण बघू आज की कोणते कोणते कॉन्सेप्ट अजून आपल्याला शिकायचे आहे. ठीक आहे. चला, इथपर्यंत आपण आलेले होते. जे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन आहे ते आपण समजलेलं होतं की हे काय राहतं. आता नेक्स्ट आपण बघू दुसरी कोणती डेफिनेशन आहे. अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू वेपराइज 1 mole of liquid at constant temperature and under standard pressure is called its standard enthalpy of vaporization or molar enthalpy of vaporization. ठीक आहे. हे डेफिनेशन आहे कोणाची, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन किंवा याला पण अजून काय म्हणतात मोलर एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. आता हे एक तुम्ही बघा की जर तुम्हाला मोलर दिलेलं आहे म्हणजे हे अंडरस्टूड आहे की आपण 1 मोल सबस्टन्सची गोष्ट करत आहोत. ठीक आहे. आणि यालाच आपण काय म्हणतात स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. म्हणजे जेव्हा पण आपण स्टँडर्ड घेतो ते पर युनिट सबस्टन्स घेतो आणि इथे जे आपलं युनिट आहे सबस्टन्सचं ते आहे मोल. ठीक आहे. जितकं हिट आपल्याला पाहिजे टू वेपराइज 1 मोल ऑफ लिक्विड कॉन्स्टंट टेम्परेचरवर आणि स्टँडर्ड प्रेशर मध्ये. आणि हे स्टँडर्ड प्रेशर किती आहे 1 बार. यालाच आपण म्हणतात मोलार एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन किंवा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. आता एक प्रोसेस असते आपला सब्लिमेशन. सब्लिमेशनचा अर्थ काय राहते. सब्लिमेशन म्हणजे डायरेक्ट कन्व्हर्जन ऑफ सॉलिड इनटू इट्स वेपर. ठीक आहे. सॉलिड जे आहे डायरेक्टली त्याचा वेपर मध्ये घेतात
आणि याचं एक्झाम्पल आहे आपला सॉलिड CO2 किंवा ड्राय आईस. हे तुम्ही आता न्यूज मध्ये ऐकलेलं असेल की गुरुग्राम मध्ये एक बार होता किंवा एक कॅफे होता. त्याच्यामध्ये जे आपण जेवणाच्या नंतर ते घेतो ना, सॉफ आणि साखर घेतो. ते साखरच्या बदले त्यांनी काय दिलं होतं, जे ड्राय आईस होती, सॉलिड CO2, ते त्यांनी सर्व्ह केला. आणि त्याच्यामुळे त्यांना उंची उलट्या होत होते आणि मग जळत होता तोंडात. तर हे आहे आपलं ड्राय आईस. तर ड्राय आईस काय होते, ते आपलं डायरेक्टली कन्व्हर्ट होते वेपरमध्ये आणि कोणत्या टेम्परेचरवर होते ते? 195 केल्विन. ठीक आहे. 195 केल्विन हे टेम्परेचर आहे सब्लिमेशनचा. आणि जे डेल्टा एच सब्लिमेशन आहे ते किती आहे? 25.2 किलो जूल पर मोल. ठीक आहे. आणि तसंच आपल्याला नॅफ्थलीन साठी पण दिलेलं आहे. नॅफ्थलीन हळूहळू होते, जे आपले ते राहतात ना, नॅफ्थलीन बॉल्स राहतात जे आपण कपड्यांमध्ये ठेवतात. तर त्यांची जी डेल्टा एच सब्लिमेशन आहे ते आहे 73 किलो जूल पर मोल. बरोबर. चला, आता हे होतं आपलं वेपरायझेशनसाठी. आता तसंच सब्लिमेशनसाठी आपण डेफिनेशन म्हणू शकतो. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन, डेल्टा एच सब्लिमेशन, हे काय आहे? चेंज इन एन्थॅल्पी when 1 mole of solid substance sublimes at constant temperature and under standard pressure. ठीक आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन काय आहे? हे चेंज इन एन्थॅल्पी आहे जेव्हा 1 मोल, जिथे पण स्टँडर्ड आपण लिहित आहोत तिथे 1 मोल सबस्टन्सची आपण गोष्ट करत आहोत. ठीक आहे. तर जे 1 मोल सॉलिड सबस्टन्स आहे ते कॉन्स्टंट टेम्परेचर आणि स्टँडर्ड प्रेशरच्या अंतर्गत ते कन्वर्ट होते. ठीक आहे. आता हे जे आपलं मॅग्निट्यूड राहते, जे ताकद राहते एन्थॅल्पी चेंजची, ते कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते? ते डिपेंड करते की जे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आहे, ते सबस्टन्सचे मॉलिक्युल्स किंवा ॲटम्सच्या मधात, ते किती ताकदवर आहे. ठीक आहे. त्याची स्ट्रेंथ आहे आपली इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स इन द सबस्टन्स, ज्यांच्या फेज ट्रान्सफॉर्मेशन होत आहे त्यांच्यावर ते डिपेंड करते की एन्थॅल्पी चेंज किती होईल. याचं एक्झाम्पलसाठी बघा, जे आपले स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्ड्स राहतात वॉटर मॉलिक्युल्सच्या मधात, ते त्यांना टाइटली पकडून ठेवते लिक्विड फेजमध्ये. ऑर्गॅनिक लिक्विड आहे कोणतंही, जसं की आपण ऍसिटोन बघा, तिथे जे आपले इंटरमॉलिक्युलर डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स राहतात ते कमजोर राहतात. ठीक आहे. म्हणूनच त्याला कमी हीट पाहिजे जर आपल्याला 1 मोल ऍसिटोनला वेपराइज करायचं आहे. आणि तेच आपण जर बघू की आपल्याला 1 मोल वॉटरला वेपराइज करायचं आहे, तर त्याला जास्त हीट पाहिजे. ठीक आहे. चला, तर इथे आता 2 प्रॉब्लेम्स आहे आपल्याजवळ, तर 2 प्रॉब्लेम्स बघू. प्रॉब्लेम 5.7 काय म्हणत आहे आपल्याला? हे स्विमर कमिंग आउट फ्रॉम पूल इज कवर्ड विथ फिल्म ऑफ वॉटर वेइंग अबाउट 18 ग्राम. स्विमर आहे, पूलने बाहेर येत आहे तो, त्याच्यावर जे पाणी आहे त्याचं वजन किती आहे? 18 ग्राम. हाऊ मच हीट मस्ट बी सप्लाइड टू इव्हॅपोरेट दिस वॉटर at 298 Kelvin. Calculate the internal energy of vaporization at 298 Kelvin. म्हणजे ते आपल्याला विचारत आहे की किती हीट तुम्ही द्याल हे वॉटर फिल्मला की ते इव्हॅपोरेट होऊन जाईल. आणि मग आपल्याला इंटरनल हीट ऑफ, जे इंटरनल एनर्जी आहे वेपरायझेशनची, ते काढायची आहे 298 केल्विन. बरोबर. चला, जे डेल्टा एच वेपरायझेशन आहे पाणीसाठी 298 केल्विन वर, ते किती आहे? 44 किलो जूल पर मोल. हे आपल्याला दिलेलं आहे. आता जे इव्हॅपोरेशनचा प्रोसेस असते पाणीचा, ते कशा रिप्रेझेंट करू शकतो आपण? H2O लिक्विड, ते कन्वर्ट होते H2O गॅसमध्ये. एकच मोल आहे दोघे सबस्टन्स आपल्याजवळ, हे वेपरायझेशन होत आहे. आता 18 ग्राम पाणी आहे आपल्याजवळ, त्याच्यामध्ये किती मोल्स आहे ते बघा. त्यासाठी आपण काय करू? 18 ग्राम डिवायडेड बाय 18 ग्राम पर मोल किती आहे? 1 मोल.
ठीक आहे, 1 मोल आहे. आता 18 ग्राम पाणीला 298 केल्व्हिनवर हीट आपण सप्लाय केली, तर किती पाहिजे? एन इंटू डेल्टा एच वेपरायझेशन. आता एन किती आहे? डेल्टा एच वेपरायझेशन जे होता ते 1 मोलसाठी होता. इथे किती मोल्स आहे आपल्याजवळ? एकच आहे. आपला आन्सर काय येईल? 44 किलो जूल. ठीक आहे. आणि ह्याच्या मध्ये एक अझम्पशन आहे, हे पता, हे बघा, हे ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आहे आपले फिजिक्सचे. याच्यामध्ये आपला अझम्पशन काय आहे की जे स्टीम आहे आपला, स्टीम म्हणजे जे गॅशियस फॉर्म आहे आपल्या पाणीचा, जे आपलं प्रॉडक्ट आहे हे रिॲक्शनचा, ते आपला आयडियल गॅस सारखा बिहेव करत आहे. ठीक आहे. चला, हे होतं आपलं की किती हीट आपल्याला त्याला दिली पाहिजे की ते इव्हॅपोरेट होईल. याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे इंटरनल एनर्जी ऑफ वेपरायझेशन. याचं काय कॉन्सेप्ट आहे? चला, जे डेल्टा यू वेपरायझेशन आहे ते आहे आपला डेल्टा एच वेपरायझेशन मायनस पी डेल्टा व्ही. हे पी डेल्टा व्ही काय आहे? हे आहे आपला वर्क डन. ठीक आहे. चला, आता याच्यामध्ये आपण पी डेल्टा व्ही जे आहे तर आपण आयडियल गॅस इक्वेशन त्याच्यामध्ये लावू. आणि जेव्हा आपण आयडियल गॅस इक्वेशन लावली तेव्हा आपण काय लिहू शकतो त्याला? डेल्टा एच वेपरायझेशन मायनस डेल्टा एन जी आर टी. कारण की आपल्याला माहिती आहे की पीव्ही इज इक्वल्स टू एन आर टी. ठीक आहे. चला, म्हणजे आपल्याला काय भेटलं? डेल्टा एच वेपरायझेशन मायनस डेल्टा एन जी आर टी इज इक्वल्स टू 44 किलो मायनस 1 इंटू 8.314 इंटू 298 इंटू 10⁻³ किलो जूल पर जूल. तर आपल्याला जी इंटरनल एनर्जी भेटली ती किती भेटली? 41.53 किलो जूल. ठीक आहे. चला, तर हे होता आपला प्रॉब्लेम 5.7. आता आपण बघू 5.8. चला, याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? अज्युमिंग वॉटर वेपर टू बी परफेक्ट गॅस, कॅल्क्युलेट इंटरनल एनर्जी चेंज जेव्हा 1 मोल वॉटर हे 100 डिग्री सेल्सिअसवर आहे आणि 1 बार प्रेशरवर आहे, त्याला कन्वर्ट केलेला आहे आपण आईस मध्ये आणि त्याचं तापमान किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. जे एन्थॅल्पी ऑफ फ्युजन ऑफ आईस आहे ते आपल्याला दिली आहे 6 किलो जूल पर मोल. आणि हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर जे आहे ते आपल्याला दिलेली आहे 4.2 जूल पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. चला, आता याच्यामध्ये जे आपलं चेंज होत आहे ते स्टेप 1 बघा. फर्स्ट स्टेप काय होईल आपला? 1 मोल पाणी आहे आपल्याजवळ. ठीक आहे. 100 डिग्री सेल्सिअसवर आहे. ते कन्वर्ट होत आहे 1 मोल H2Oच आहे, पण हे लिक्विड आहे. हे आहे आपला 0 डिग्री सेल्सिअस. हे झालं आपलं एन्थॅल्पी चेंज. आणि दुसरा स्टेप काय होईल? 1 मोल H2O जे लिक्विड मध्ये आहे 0 डिग्री सेल्सिअस, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे 1 मोल H2O सॉलिड. ठीक आहे, 0 डिग्री सेल्सिअसवर. हे आहे आपला एन्थॅल्पी चेंज 2. ठीक आहे. हे झाले आपले 2 एन्थॅल्पी चेंज. म्हणजे टोटल राहील आपला ते काय होईल? ते दोघांचा सम होईल. ठीक आहे. डेल्टा H1 प्लस डेल्टा H2. हे जे आहे डेल्टा H1 किती आहे? मायनस 18 इंटू 4.2 इंटू 100 जूल पर मोल. म्हणजे हे किती झालं? -7.56 किलो जूल पर मोल. आणि जे आपला दुसरा आहे डेल्टा H2 हे किती आहे? -6 किलो जूल पर मोल. बरोबर. चला, म्हणूनच डेल्टा एच जे आहे ते किती होईल? -7.56 प्लस -6 किलो जूल पर मोल. म्हणजे किती झालं?
-13.56 किलो जूल पर मोल. आता हे निगेटिव्ह साईनचे अर्थ मी सांगितलं होतं तुम्हाला. निगेटिव्ह साईनचे अर्थ काय राहते की हे कोणत्या प्रकारचे रिॲक्शन आहे? एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये हीट जे आहे ते बाहेर डिसिपेट होत आहे. ठीक आहे, चला आता जे आपलं व्हॉल्यूम आहे पाणीचा, ते जे आपलं चेंज झालेलं होतं लिक्विडनी सॉलिडमध्ये, त्याच्यामध्ये आता व्हॉल्यूम मध्ये काही सिग्निफिकंट चेंज नाही आलेला आहे, खूप लहानच चेंज आहे. म्हणून पी डेल्टा व्ही जे आहे ते डेल्टा एनची आरटीचे बरोबर आहे आणि हे किती आहे? 0. म्हणूनच हे जे एन्थॅल्पी आहे चेंज, तेच आपलं इंटरनल एनर्जी चेंज आहे आणि ते किती आहे? -13.56 किलो जूल बरोबर. चला, तर हे होता आपला 5.8 हे वाला प्रॉब्लेम. आता आपण बघू स्टँडर्ड मोलार एन्थॅल्पी फॉर्मेशन. हे काय काय सबस्टन्स आपल्याला दिलेली आहे, याचे डेफिनेशन बघू आधी आपण आणि मग त्याच्यानंतर आपण ह्या टेबलवर येऊ. ठीक आहे, चला ठीक आहे. हे आहे आपला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. काय असते हे ते बघू आपण. स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज फॉर फॉर्मेशन ऑफ 1 mole of a compound from its elements in their most stable state of aggregation. ठीक आहे, हे जे यांचे मोस्ट स्टेबल स्टेट आहे ऍग्रिगेशनचे, त्याला अजून काय म्हणतात आपण? रेफरन्स स्टेट. आणि हे जे आहे त्यालाच आपण म्हणतात स्टँडर्ड मोलार एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आणि याचं सिम्बल काय आहे? डेल्टा एच एफ. समजू आपण याला. स्टँडर्ड एन्थॅल्पी मध्ये चेंज आहे हे कशासाठी? 1 मोल कंपाऊंड आपल्याला फॉर्म करायचा आहे, बनवायचं आहे फ्रॉम इट्स एलिमेंट्स, त्यांच्या एलिमेंट्स पासून. आणि हे जे एलिमेंट्स आहे ते आपले सगळ्यात जास्ती जे स्टेबल स्टेट आहे ऍग्रिगेशनचे त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, आणि हे जे स्टेट्स राहतात त्यालाच आपण म्हणतात रेफरन्स स्टेट. ठीक आहे, आणि हे जे आपलं सिम्बल आहे डेल्टा एच एफ, हे एफ चा अर्थ काय राहते की 1 मोल कंपाऊंड आपला जे आहे ते फॉर्म झालेलं आहे त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये. कशापासून? जे एलिमेंट्स आहे त्यांच्या पासून. आणि हे जे एलिमेंट्स होते ते त्यांचे सगळ्यात जास्ती जे स्टेबल स्टेट होता ऍग्रिगेशनचा त्यांच्यामध्ये होते. ठीक आहे, आणि जे रेफरन्स स्टेट राहते कोणत्याही एलिमेंटचा, ते त्याचं राहते सगळ्यात जास्ती जे स्टेबल स्टेट आहे. आणि हे कोणत्या तापमानावर राहते? 25 डिग्री सेल्सिअस आणि 1 बार प्रेशर. ठीक आहे, चला त्याच्यामध्ये आपण याला हायलाइट करून घेऊ. 1 मोल कोणताही तुम्ही स्टँडर्ड जिथे पण बघाल ना, ते 1 मोल सबस्टन्स साठी होईल. आणि सिम्बल पण आपल्याला माहिती आहे की डेल्टा एच एफ राहते. ठीक आहे, चला त्याच्या एक्झाम्पल साठी आपण काय बघू? डायहायड्रोजन. ठीक आहे, डायहायड्रोजनचा जे रेफरन्स स्टेट आहे ते आहे आपला हायड्रोजन गॅस. आणि जे डाय ऑक्सिजन आणि कार्बन आहे सल्फर, त्याचं काय काय आहे? ऑक्सिजन गॅस, सी ग्राफाइट म्हणजे सॉलिड मध्ये आहे. ठीक आहे, कार्बन ग्राफाइट आणि सल्फर रॉम्बिक, हे सगळे आहे यांचे रेफरन्स स्टेट. बरोबर. आता आपण बघू काय काय रिएक्शन्स आपल्याला दिलेल्या आहेत ज्यांच्या स्टँडर्ड मोलार एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन पण तिथे इंडिकेट केलेलं आहे. ठीक आहे, बघा इथे जे आपण एलिमेंट्स बघितले होते आता त्यांचंच आहे हे. ठीक आहे, H2 गॅस प्लस हाफ O2 गॅस, आपल्याला काय भेटते? H2O लिक्विड. याच्यासाठी जे आपलं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आहे ते किती आहे? -285.8 किलो जूल पर मोल. हे झालं आपलं डायहायड्रोजन साठी. आणि याच्या नंतर आपण बघू ग्राफाइट साठी. ठीक आहे, ग्राफाइट म्हणजे कार्बन सॉलिड. तर हे रिॲक्ट करते
ट्वाइस H2 म्हणजे हायड्रोजन जे आहे त्यांच्या 2 मॉलिक्यूल सोबत जे गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि काय बनवते मिथेन गॅस. CH4 गॅस म्हणजे हे काय मिथेन. याच्यासाठी जे आपला स्टँडर्ड एन्थॅल्पी फॉर्मेशन आहे ते किती आहे -74.81 किलो जूल पर मोल. तसंच आपण बघू जर आपल्याला C2H5OH म्हणजे हे काय आहे आपलं अल्कोहोल. अल्कोहोलच्या फॉर्मेशनसाठी 2 कार्बन जे ग्राफाइट आहे प्लस 3H2 गॅस प्लस हा O2 गॅस याच्याने आपल्याला काय भेटते एक मॉलिक्युल भेटते C2H5OH चा आणि हे लिक्विड स्टेट मध्ये आहे. याच्यासाठी जे आपला डेल्टा एच फॉर्मेशन आहे ते किती आहे -277.7 किलो जूल पर मोल. आता जे डेल्टा एच फॉर्मेशन आहे ते काही नाही फक्त डेल्टा एच रिॲक्शनच आहे. तिथे एक मोल जे आहे आपल्या कंपाऊंडचा ते फॉर्म होत आहे त्याचे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्सने. ठीक आहे. जसं की वरचे आपले 3 इक्वेशन होते जिथे एक मोल होता वॉटरचा, मिथेनचा आणि एथेनॉलचा ते फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शनसाठी आता आपण जर एन्थॅल्पी चेंज बघू तर हे बघा. CaO सॉलिड कॅल्शियम ऑक्साईड आहे प्लस CO2 गॅस ते आपल्याला काय देते CaCO3 सॉलिड कॅल्शियम कार्बोनेट. याच्यासाठी जे डेल्टा एच रिॲक्शन आहे ते किती आहे -178.3 किलो जूल पर मोल. आता हे जे आहे हे आपला एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन नाही आहे कॅल्शियम कार्बोनेटचा. ठीक आहे. कारण की कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते दुसरे कंपाऊंड जे बनलेलं आहे त्याचे जे कॉन्स्टंट एलिमेंट्स होते. आता कोणते कोणते आपले एलिमेंट्स कॉन्स्टिट्युएंट आहे कॅल्शियम कार्बोनेटचे तर एक झाला कॅल्शियम, मग कार्बन, त्याच्यानंतर ऑक्सिजन. ते याच्याने नाही बनलेलं आहे ते कॅल्शियम ऑक्साईडने बनलेलं आहे. म्हणूनच हे रिॲक्शन मध्ये जे आपला हीट चेंज आहे त्याला आपण एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन नाही म्हणू शकता कॅल्शियम कार्बोनेटचा. ठीक आहे. आता तसंच अजून एक एक्झाम्पल बघा तुम्ही तर हे वाला आपण बघितलं CaCO3 वाला. आता हे वाला बघा. याच्यामध्ये H2 गॅस आहे आणि ते रिॲक्ट करत आहे 1 मोल ब्रोमियम गॅस. हे लिक्विड गॅस नाही हे लिक्विड मध्ये आहे आणि आपल्याला काय भेटत आहे 2 मॉलिक्युल्स भेटत आहे HBr हायड्रोजन ब्रोमाइड जे आपल्या गॅसियस स्टेट मध्ये आहे. इथे जे आपलं डेल्टा एच रिॲक्शन दिलेलं आहे ते याचा स्टँडर्ड एन्थॅल्पी फॉर्मेशन नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेला होता की जेव्हाही स्टँडर्ड एन्थॅल्पी कुठे राहते ते 1 मोल सबस्टन्स साठी राहते. ठीक आहे. इथे 2 मोल बनलेले आहे त्याला आपल्याला अर्ध करावं लागेल. आणि इथे पण आता आपल्याला एक कन्व्हेन्शन घ्यायचा. कोणता? जे आपला स्टँडर्ड एन्थॅल्पी आहे फॉर्मेशनचा डेल्टा एच एफ कोणत्याही एलिमेंटचा रेफरन्स स्टेटमध्ये ते आपण 0 घेतो. कारण की ते त्याचा सगळ्यात जास्त स्टेबल स्टेट आहे ऍग्रिगेशनचा. है ना? बरोबर. त्याला आपण 0 घेतो. तर एक जनरल फॉर्म्युला आपल्याला भेटते इथे. ठीक आहे. एन्थॅल्पी चेंज जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे कोणत्याही रिॲक्शनसाठी त्यासाठी एक जनरल फॉर्म्युला कोणता आहे आपल्याजवळ डेल्टा एच रिॲक्शन इज इक्वल्स टू समेशन ऑफ डेल्टा एच फॉर्मेशन प्रोडक्ट्स मायनस डेल्टा एच फॉर्मेशन रिॲक्टंट्स. प्रोडक्ट्स मायनस रिॲक्शन्स ने आपल्याला भेटते डेल्टा एच रिॲक्शन. ठीक आहे. आणि जे ए आणि बी दिसत आहे तुम्हाला ते काहीच नाही आहे ते फक्त कोइफिशियंट्स आहे प्रोडक्ट्स आणि रिॲक्टंट्सचे बॅलन्स्ड इक्वेशन मध्ये. ठीक आहे. आता हेच इक्वेशन आपण कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन जेव्हा होते त्याच्यासाठी लावू. इथे जे आपले कोइफिशियंट्स आहे ए आणि बी ते 1 आहे. ठीक आहे. 1 आहे. तर आपल्याला जे व्हॅल्यू भेटत आहे रिॲक्शनच्या नंतर ते आहे 178.3 किलो जूल पर मोल. याचा अर्थ काय आहे हे पॉझिटिव्ह आहे म्हणजे डिकम्पोजिशन जे आहे कॅल्शियम कार्बोनेटचा ते आपलं एक एंडोथर्मिक प्रोसेस आहे. आणि आपल्याला याला हीट करावं लागेल जर आपल्याला जे काही आपले डिझायर्ड प्रोडक्ट्स होते जे आपल्याला पाहिजे होता ते जर आपल्याला घ्यायचं आहे त्यासाठी याला
हीट करावं लागेल. बरोबर. चला, तर हे झाला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आता त्याच्यानंतर आपण बघू थर्मोकेमिकल इक्वेशन्स यांचा काय अर्थ राहते. थर्मोकेमिकल इक्वेशन. चला, थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणजे काय राहते. हे आहे आपली बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन टुगेदर विथ व्हॅल्यू ऑफ इट्स डेल्टा एच रिॲक्शन. त्यालाच म्हणतात आपण थर्मोकेमिकल रिॲक्शन. आता जेव्हा पण आपण हे रिॲक्शन लिहितो तेव्हा फिजिकल स्टेट आपल्याला स्पेसिफाय करावं लागते. फिजिकल स्टेट आणि त्याच्यासोबत आपल्याला एलोट्रोपिक स्टेट पण तिथे लिहावं लागते. ठीक आहे, इक्वेशन मध्ये. जसे की एक्झाम्पल बघा तुम्ही, C2H5OH अल्कोहोल जे आहे इथेनॉल लिक्विड स्टेट मध्ये आहे, प्लस 3 मॉलिक्युल्स आहे आपले ऑक्सिजनचे गॅशियस स्टेट मध्ये. यांचं रिॲक्शन झाला तर आपल्याला काय भेटलं, 2 मॉलिक्युल्स भेटले CO2 गॅसचे आणि 3 मॉलिक्युल्स भेटले H2O लिक्विड. ठीक आहे. याच्यासाठी आपलं डेल्टा एच रिॲक्शन होता ते काय होतं, -1367 किलो जूल पर मोल. हे जी रिॲक्शन इक्वेशन होती आपली, ते आपल्याला काय सांगत आहे, कंबशन ऑफ लिक्विड एथेनॉल कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरवर. नेगेटिव्ह साइनचा अर्थ काय आहे, की ही आपली एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय काय जे रेग्युलर कन्व्हेन्शन्स आहे त्याला लक्षात ठेवावं लागेल जर आपल्याला थर्मोकेमिकल इक्वेशन समजायचं आहे. ठीक आहे. कोणते कोणते कन्व्हेन्शन्स आहे ते बघूया आपण. जे आपले बॅलन्स्ड थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये कोइफिशियंट्स राहतात ते आपल्याला काय सांगतात, की किती नंबर ऑफ मोल्स आहे. ठीक आहे. मॉलिक्युल्स नाही सांगतात ते, हे लक्षात ठेवा. ते आपल्याला सांगतात किती मोल्स. ठीक आहे. किती मोल्स आहे रिएक्टंटचे आणि प्रोडक्ट्सचे जे आपले रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्ड आहे. ठीक आहे. मग बघा तुम्ही, जे न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे डेल्टा एच रिॲक्शनची, ते कशाला रेफर करते, नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टान्सेस स्पेसिफाईड बाय अन इक्वेशन. ठीक आहे. आणि जे स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज आहे त्याचं युनिट काय राहील, किलो जूल पर मोल. आणि हेच कॉन्सेप्ट समजायसाठी आपण कॅल्क्युलेशन करू हीट ऑफ रिॲक्शनची. कोणत्या इक्वेशनसाठी ते बघा. Fe2O3 जे आपला सॉलिड स्टेट मध्ये आहे, ते रिॲक्ट करत आहे हायड्रोजन गॅस सोबत 3 मॉलिक्युल्स. आणि आपल्याला काय भेटत आहे, 2 मॉलिक्युल्स आयरनचे सॉलिड स्टेट मध्ये, प्लस 3 मॉलिक्युल्स वॉटरचे लिक्विड स्टेट मध्ये. ठीक आहे. आणि जे कोइफिशियंट्स आपण हे कॅल्क्युलेशन मध्ये प्रयोग केलेले आहे ते आपले प्युअर नंबर आहे. ठीक आहे. आणि हेच आपले आहे की त्यांचं किती आपला स्टोइशियोमेट्रिक कोइफिशियंट राहील तेवढेच आहे. आणि जे डेल्टा एच रिॲक्शन साठी आपली युनिट असते ते काय असते, किलो जूल पर मोल. आणि याचा अर्थ काय आहे, पर मोल ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. एकदा आपण केमिकल इक्वेशनला बॅलन्स केला काही प्रमाणे, तर हे आपल्याला सांगते की मोल ऑफ रिॲक्शन किती आहे. जसं समजा की तुम्ही हे इक्वेशनला बॅलन्स केलेला होता काही वेगळ्या प्रकाराने, हाफ Fe2O3 प्लस 3/2H2 प्लस Fe आणि 3/2H2. हे जे अमाऊंट आहे रिॲक्शनचा ते आपला 1 मोल रिॲक्शनसाठी होईल. आणि डेल्टा एच रिॲक्शन किती होईल, हाफ. जितकं पहिले होती त्याच्याने अर्धी होऊन जाईल. ठीक आहे. आणि हे आपल्याला काय सांगते, की एन्थॅल्पी जे आहे ते आपली एक्सटेन्सिव्ह क्वांटिटी आहे, ते अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करते. ठीक आहे. एन्थॅल्पी जे आहे ते एक्सटेन्सिव्ह क्वांटिटी आहे. मग बघा तुम्ही, जेव्हा आपण कोणत्याही केमिकल इक्वेशनला रिव्हर्स केला तेव्हा जे डेल्टा एच रिॲक्शन आहे त्याचं साइन पण रिव्हर्स होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे प्रोडक्टला तुम्ही रिॲक्टंट केला आणि रिॲक्टंटला तुम्ही प्रोडक्ट बनवला, तेव्हा काय होते, जे आपला मॅग्निट्यूड आहे तितकंच राहील, पण जे साइन होता प्लसच्या मायनस होऊन जाईल आणि मायनसच्या प्लस होऊन जाईल. ठीक.
तर हे होतं आपलं थर्मोकेमिकल इक्वेशन्स मध्ये आपल्याला काय काय बघावं लागते. ठीक आहे. चला, तर एकदा आपण थर्मोकेमिकल इक्वेशन समजलं, तर आपण याचं नंतर बघू हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. आता आपल्याला हे माहिती आहे की एन्थॅल्पी स्टेट फंक्शन राहते, म्हणूनच जे आपला चेंज इन एन्थॅल्पी आहे ते आपला इंडिपेंडेंट राहते पाथच्या. म्हणजे आपला इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटच्या पाथ होतात, कसे आले तुम्ही इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत ते मॅटर नाही करत, बरोबर. जे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स आहे त्यांचं फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट मॅटर करते. तुम्ही कसे आले रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्सला ते मॅटर नाही करत. ठीक आहे. एन्थॅल्पी चेंज जे आहे रिएक्शन साठी ते सारखीच राहते, जर ते एक स्टेप मध्ये झालेली आहे किंवा सिरीज ऑफ स्टेप्स मध्ये झालेली आहे. आणि हेच सांगायला हेस साहेबांचं आहे हेस लॉ. ठीक आहे. चला, तर हे जे हेस लॉ आहे, हेस लॉ काय म्हणतात आपल्याला, if a reaction takes place in several steps, then its standard reaction enthalpy is the sum of standard enthalpies of the intermediate reactions into which the overall reaction may be divided at the time at the same temperature. ठीक आहे. खूप मोठी आपली हे स्टेटमेंट होती, याचा अर्थ काय आहे ते बघू आपण. चला, आता एक रिएक्शन आपली खूप सारे स्टेप्स मध्ये होत आहे. एक आहे एक रिएक्शन जे एक स्टेप मध्ये होत आहे आणि दुसरी आहे जे खूप सारे स्टेप मध्ये होत आहे. हे जे रिएक्शन आहे जे खूप सारे स्टेप्स मध्ये होत आहे, त्याची जे स्टँडर्ड रिएक्शन एन्थॅल्पी आहे ते काहीच नाहीये, ते फक्त ऍडिशन आहे. ठीक आहे, सम आहे. कोणाचं? स्टँडर्ड एन्थॅल्पीचा. जे आपले इंटरमिडिएट रिएक्शन होते ना, खूप सारे स्टेप्स होते, ते प्रत्येक स्टेपसाठी काहीतरी आपली एन्थॅल्पी चेंज असेल. हे जितके आपले एन्थॅल्पी चेंज आहे इंटरमिडिएट स्टेप्सचे, त्यांचा सम राहते. ठीक आहे. हे त्यांचं सम राहते, ज्याच्यामध्ये आपण आणि सेम टेम्परेचर वाला आपल्याला डिवाइड करायचा. ठीक आहे. चला, तर हे झालं आपला हेस लॉ. आता हे हेस लॉचा आपण हे शिकत आहोत, पण याचं इम्पॉर्टन्स काय आहे, याचं महत्व काय आहे, याचं सिग्निफिकन्स काय आहे, ते आपल्याला समजायला पाहिजे. हे समजूया आपण एक एक्झाम्पलने. चला, एक रिएक्शन आहे, सी ग्रेफाइट प्लस हाफ O2 आपल्याला काय भेटत आहे, कार्बन मोनॉक्साईड. इथे कार्बन डायऑक्साईड भेटत होता आपल्याला, इथे कार्बन मोनॉक्साईड भेटत आहे गॅसमध्ये. डेल्टा एच रिएक्शन आपल्याला काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे की सीओ गॅस जे आहे ते आपलं मेजर प्रोडक्ट आहे, पण काहीतरी CO2 गॅस जे आहे ते काही लहान प्रमाणे पण ते प्रोड्यूस होईल ह्या रिएक्शन मध्ये. म्हणूनच आपण जे एन्थॅल्पी चेंज आहे त्याला डायरेक्टली नाही मोजू शकतो. हे जे रिएक्शन आहे त्यासाठी डायरेक्टली आपण मोजू नाही शकतो. ठीक आहे. पण जर आपण काही दुसरे रिएक्शन शोधले असेच रिलेटेड यांचे स्पीशीज जे आहे त्याच्यासाठी, आपण एन्थॅल्पी चेंज करू शकतो या रिएक्शन साठी. जसं की बघा, कार्बन ग्राफाइट प्लस O2 आपल्याला भेटते CO2, कार्बन मोनॉक्साईड प्लस हाफ O2 आपल्याला भेटते CO2. ठीक आहे. आता हे जे दोन रिएक्शन्स आहे याला आपण कंबाईन करू शकतात, जोडू शकतात अशा प्रकारे की आपल्याला डिझायर्ड रिएक्शन भेटतील आपल्याला. ठीक आहे. आपल्याला फक्त रिव्हर्स करायचं आहे, ऍड करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे, ते बघायला लागते की कसं आपण त्याला अरेंज करू की आपल्याला आपली डिझायर्ड जे फायनल रिएक्शन आहे ते भेटेल. ठीक आहे. इथे आपण काय केलं, काहीच नाही, यांना रिअरेंज केला. हे जे आहे 4 स्टेट होते इथे बघा, A B C D. ठीक आहे. एक आहे आपला डेल्टा HR, A टू B मध्ये जायचं आहे आपल्याला. आता A टू B मध्ये तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता किंवा A टू C जा, मग C नी D वर जा आणि D नी B वर या. ठीक आहे. तर हे जे आहे डेल्टा HR ते काय आहे, डेल्टा H1 प्लस डेल्टा H2
प्लस डेल्टा H3. म्हणजे इतके आपले मधातले स्टेप्स होते, त्यांचे जे स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज आहे ते सगळ्यांना आपल्याला ऍड करायचं आहे. बरोबर. तर हे होतं आपलं हेच लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हे खूप महत्वाचं आहे, त्याला समजून घ्या तुम्ही आता. ठीक आहे. आता याच्या नंतर आपल्याला सुरू करायचं आहे दुसरा आपला एक मेजर टॉपिक आहे. कोणता आहे मेजर टॉपिक? आहे एन्थॅल्पीज फॉर डिफरंट टाइप्स ऑफ रिॲक्शन्स. जे वेगळे प्रकारचे आपले रिॲक्शन्स राहतात त्यांच्यासाठी आपल्याला एन्थॅल्पीज बघायचं आहे. जसं की सगळ्यात पहिले आपण बघू स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन. ठीक आहे. आणि याचं सिम्बल काय आहे? डेल्टा Hc. म्हणजे स्टँडर्ड एन्थॅल्पी आहे हे 1 मोल सबस्टन्स साठी. आणि कशासाठी आहे हे? कंबशन साठी. बरोबर. ठीक. चला, तर हे जे कंबशन रिॲक्शन्स आहे ते आपले एक्झोथर्मिक राहतात. ठीक आहे. ते आपले इंडस्ट्री, रॉकेटरी आणि दुसरे जे वॉक्स ऑफ लाईफ आहे त्यांच्यामध्ये राहतात. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन जे आहे त्याचं डेफिनेशन काय आहे ते बघूया आपण. ठीक आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशनला आपण डिफाईन करतो एन्थॅल्पी चेंज पर मोल. इथे पण बघा मी पर मोल म्हणत आहोत. जे काही स्टँडर्ड असते त्याच्यामध्ये आपल्याला 1 मोल साठी बघायला लागते. ठीक आहे. पर युनिट अमाऊंट कोणत्याही सबस्टन्स साठी जेव्हा ते अंडरगो काय होत आहे? कंबशन. आणि सगळे जे आपले रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट्स आहे ते स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे स्पेसिफाईड टेम्परेचरवर. ठीक आहे. जसं की कुकिंग गॅस आहे आपल्या सिलेंडर्स मध्ये, त्याच्यामध्ये काय राहते? मोस्टली आपला ब्युटेन राहते. ब्युटेन म्हणजे C4H10. जेव्हा 1 मोल ब्युटेनचा पूर्ण कंबशन होत आहे तेव्हा 2658 किलो जूल ऑफ हीट रिलीज होते. ठीक आहे. आणि याच्यासाठी आपण थर्मोकेमिकल रिॲक्शन जे आहे ते पण लिहू शकतो. जसं की C4H10 गॅस ते आपली रिॲक्ट करत आहे 13/2 जे मोल आहे ऑक्सिजन सोबत. आणि आपल्याला काय भेटत आहे? 4 मॉलिक्युल्स कार्बन डायऑक्साइडचे जे गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि 5 मॉलिक्युल्स वॉटर मॉलिक्युल्सचे. ठीक आहे. जे लिक्विड स्टेटमध्ये आहे. आणि जे डेल्टा H कंबशन आहे ते किती आहे? -2658 किलो जूल पर मोल. तसंच ग्लुकोज साठी पण आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला रिॲक्शन द्यावं लागते आणि त्याला एक्सपेरिमेंटली कंबशन करावं लागते आणि मग आपल्याला भेटते ते. ठीक आहे. आपली जे बॉडी आहे ते पण फूड पासून एनर्जी जनरेट करते, जे आपलं सेम आपला ओव्हरऑल प्रोसेस आहे कंबशन सारखं. पण जे आपले फायनल प्रोडक्ट जे आहे जे आपले बनतात हे पूर्ण कॉम्प्लेक्स जे रिॲक्शन्स होते बायोकेमिकल हे पूर्ण सिरीज होते ना यांची रिॲक्शन्स आहे त्यांच्यामध्ये एन्झाईम्स पण होते. ठीक आहे. याला समजायसाठी आपण 5.9 प्रॉब्लेम हे वाले बघू. ठीक आहे. 1 मोल आहे बेन्झिनचा, त्याचं कंबशन बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ते होत आहे 298 केल्विनवर आणि 180 वर प्रेशर. कंबशनच्या नंतर CO2 गॅस आणि H2O लिक्विड हे आपले प्रोड्यूस होत आहे आणि 3267 किलो जूल जे हीट आहे ते आपली रिलीज होत आहे. ठीक आहे. आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन कॅल्क्युलेट करायचं आहे बेन्झिनसाठी. आणि आपल्याला CO2 आणि H2O यांच्यासाठी स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन जे आहे ते दिलेले आहे. आणि ते किती आहे? CO2 साठी आहे ते आहे -393.5 किलो जूल पर मोल आणि H2O लिक्विड साठी आहे -285.83 किलो जूल पर मोल. चला, तर सगळ्यात पहिले आपण काय लिहू इथे? C6H6 म्हणजे बेन्झिनसाठी 6 मॉलिक्युल्स आपण घेऊ कार्बन म्हणजे ग्रेफाइटचे. त्याची रिॲक्शन आपण करू
3 मॉलिक्युल्स हायड्रोजन सोबत जे गॅशियस स्टेटमध्ये आहे आणि आपल्याला काय भेटेल C6H6 लिक्विड स्टेटमध्ये. याच्यासाठी आपल्याला काढायचं आहे डेल्टा एच फॉर्मेशन. जे एन्थॅल्पी ऑफ कंबशन आहे 1 मोल बेन्झिनसाठी ते किती आहे C6H6 लिक्विड प्लस O2 आणि हे O2 किती घ्यायचं आपल्याला 15/2. आपल्याला काय भेटते 6 मॉलिक्युल्स CO2 गॅसियस स्टेटमध्ये आणि 3 मॉलिक्युल्स वॉटर मॉलिक्युल्स आहे जे लिक्विड स्टेटमध्ये आहे. डेल्टा एच कंबशन जे आहे ते किती आहे -3267 किलो जूल पर मोल. 1 मोल कार्बन डायऑक्साइड गॅस साठी जे एन्थॅल्पी फॉर्मेशन आहे ते किती आहे सी ग्राफाइट प्लस O2 गॅस ते किती भेटते आपल्याला 1 मोल भेटते CO2 चा आणि याच्यासाठी आपल्याला दिलेली आहे प्रश्नामध्ये -393.5 किलो जूल पर मोल. आता जे एन्थॅल्पी फॉर्मेशन आहे 1 मोल वॉटर साठी ते पण आपल्याला दिलेली आहे H2 प्लस हाफ O2. याच्याने आपल्याला काय भेटते H2O लिक्विड. ठीक आहे. इक्वेशन 3 जे आहे त्याला आपण मल्टिप्लाय करू 6 सोबत आणि जे चौथी इक्वेशन होते त्याला आपण मल्टिप्लाय करू 3 सोबत. तर आपल्याला काय भेटते बघा जे फायनल रिएक्शन जे आपल्याला भेटत आहे ते कशी आहे 6 कार्बन ग्राफाइट प्लस 6 O2 याच्याने आपल्याला भेटते 6 CO2 गॅस. ठीक आहे. आणि याच्यानंतर फक्त आपल्याला जे इक्वेशन आहे त्यांना सम करायचं आहे त्यांचं आणि मग रिव्हर्स करायचं आहे इक्वेशन सेकंडला. ठीक आहे. चला हे होतं आपला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन. आता कंबशनच्या नंतर आपण बघू एन्थॅल्पी ऑफ ऍटमायझेशन. ठीक आहे. एन्थॅल्पी ऑफ ऍटमायझेशन. आता ऍटमायझेशन मध्ये तुम्ही बघू शकता की ऍटमाइज म्हणजे ऍटम्सचा काहीतरी खेळ आहे. ठीक आहे. H2 गॅस हे कन्वर्ट होत आहे आपले 2 ऍटम्स हायड्रोजनचे जे आपले गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि याच्यासाठीचे डेल्टा एच ऍटमायझेशन आहे किती आहे 435 किलो जूल पर मोल. आपण हे बघू शकतो की जे हायड्रोजनचे ऍटम्स आहे ते कसे फॉर्म होतात जेव्हा आपण हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड जे आहे त्यांना तोडतात डायहायड्रोजन मध्ये. ठीक आहे. हेच जे आपला एन्थॅल्पी चेंज आहे ह्या प्रोसेसचा त्यालाच आपण म्हणतात एन्थॅल्पी ऑफ ऍटमायझेशन. आणि हे काय आहे आज ऍक्च्युली आपला एन्थॅल्पी चेंज आहे जे आपण 1 मोल बॉन्ड्सला तोडत आहोत. ठीक आहे कम्प्लिटली टू ऑप्टेन ऍटम्स इन द गॅस फेज. गॅस फेज मध्ये आपल्याला ऍटम्स ऑप्टेन करायचे आहे. ठीक आहे. आता डायअटॉमिक मॉलिक्युल्स बघू आपण. डायअटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये काय होते जसे की डाय हायड्रोजन आहे वर आपण बघितलेला होता. एन्थॅल्पी ऑफ ऍटमायझेशन ते आपलं काय राहते बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी पण राहते. बाकीचे एक्झाम्पल्स आहे आपले एन्थॅल्पी ऑफ ऍटमायझेशनचे ते कोणते कोणते आहेत CH4 गॅस आणि आपल्याला भेटते कार्बन गॅस आणि 4 मॉलिक्युल्स नाही 4 ऍटम्स भेटते हायड्रोजनचे जे आपले गॅसियस स्टेटमध्ये आहे. डेल्टा एच ऍटमायझेशन आपल्याला इथे किती आहे किती भेटत आहे 1665 किलो जूल पर मोल. आता जे प्रोडक्ट्स आहे प्रोडक्ट्स मध्ये आपले मॉलिक्युल्स नाही आहे. ठीक आहे. प्रोडक्ट्स मध्ये फक्त ऍटम्स आहे कार्बनचे आणि हायड्रोजनचे गॅशियस फेज मध्ये. आणि याच्या नंतर आपल्याला एक रिॲक्शन बघायची आहे त्याच्यामध्ये सोडियम आहे सॉलिड स्टेट मध्ये ते कन्वर्ट होत आहे सोडियम जे गॅशियस स्टेट मध्ये आहे. ठीक आहे. याच्यासाठी जे आपलं डेल्टा एच ऍटमायझेशन आहे ते किती आहे 108.4 किलो जूल पर मोल. आणि हे केसमध्ये जे आपला एन्थॅल्पी ऑफ ऍटमायझेशन आहे ते एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन सारखंच राहते. ठीक आहे. सेम एज एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. चला मग आपण बघू बॉन्ड एन्थॅल्पी काय राहते.
ठीक आहे. बॉन्ड एन्थॅल्पीचा सिम्बल काय आहे? डेल्टा एच बॉन्ड. केमिकल रिएक्शन्स मध्ये काय राहते? ब्रेकिंग, जे आपले केमिकल बॉन्ड्स आहेत त्यांना आपण तोडतात आणि मग बनवतात पण. ठीक आहे. एनर्जी आपल्याला हवी राहते जर आपल्याला एक बॉन्ड तोडायचा आहे, आणि एनर्जी रिलीज केव्हा होते? जेव्हा कोणताही बॉन्ड फॉर्म होत आहे. आता हे जे हीट ऑफ रिएक्शन राहते, ठीक आहे, यांना आपण रिलेट करू शकतो जे एनर्जी मध्ये चेंजेस आहे असोसिएटेड विथ ब्रेकिंग आणि मेकिंग ऑफ केमिकल बॉन्ड्स, यांच्यासोबत आपण रिलेट करू शकतो. आता हे जे एन्थॅल्पी चेंज आहे यांच्या रेफरन्सने आपण बघू, जे केमिकल बॉन्ड्स आहेत त्याला आपण दोन जे टर्म्स राहतात, वेगळे वेगळे दोन टर्म्स आहेत, त्यांनी आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो. कोणते कोणते टर्म्स आहेत? एक आहे आपला बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी, आणि दुसरं कोणतं आहे? मीन बॉन्ड एन्थॅल्पी. बरोबर. हे दोन कोणते कोणते टर्म्स होते? बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी आणि मीन बॉन्ड एन्थॅल्पी. एकदा आपण बघू डायटॉमिक मॉलिक्युल्स साठी, आणि मग त्याच्या नंतर आपण बघू पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स साठी. ठीक आहे. तर हे झाले आपलं डायटॉमिक आणि पॉलीएटॉमिक. चला, डायटॉमिक मध्ये काय आहे? एक प्रोसेस आपण एक्झाम्पल साठी घेऊ डायहायड्रोजन गॅसचा. आता डायहायड्रोजन गॅस म्हणजे काय? H2 गॅस मध्ये आहे आणि ते कन्वर्ट होत आहे दोन ऍटम्स हायड्रोजनचे, जे पण गॅशियस स्टेट मध्ये आहे. ठीक आहे. H आपला बॉन्ड आहे. ठीक आहे. याला ब्रेक करायला जे आपला एन्थॅल्पी होता ते किती आहे? 435 किलोजूल पर मोल. आता जे एन्थॅल्पी चेंज आहे ह्या प्रोसेसमध्ये, ते आपला बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी आहे हायड्रोजन हायड्रोजन बॉन्डचा. आणि बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी काय आहे? आपला चेंज इन एन्थॅल्पी जेव्हा एक मोल कोव्हॅलंट बॉन्ड्स कोणाचे? गॅशियस कोव्हॅलंट कंपाऊंडचे, ते आपण तोडतात आणि गॅस फेज मध्येच प्रोडक्ट्स पण बनवतात. ठीक आहे. आता हे जे आहे ते आपलं एन्थॅल्पी ऑफ ऍटमायझेशन जे आहे डायहायड्रोजनचा, त्याच्यासारखंच राहते. ठीक आहे. आणि हे आपलं ट्रू राहते सगळे जे आपले डायटॉमिक मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. एक्झाम्पल साठी बघा, क्लोरीन गॅस हे कन्वर्ट होते दोन ऍटम्स क्लोरीन मध्ये, हे पण गॅशियस स्टेट मध्ये आहे. आता जे क्लोरीन क्लोरीन बॉन्डला आपला तोडायला एन्थॅल्पी चेंज हवी होती आपल्याला, ती किती होती? 242 किलोजूल पर मोल. तसंच ऑक्सिजन गॅस पण आहे, त्याला आपल्याला तोडायचं आहे दोन ऍटम्स ऑक्सिजन मध्ये, याच्यासाठी पण जे आहे ते किती आहे? 428 किलोजूल पर मोल. हे होतं आपलं डायएटॉमिक मॉलिक्युल्स साठी. पॉलीएटॉमिक जे मॉलिक्युल्स राहतात आपले, त्यांच्यामध्ये काय राहते ते बघू आपण. चला, पॉलीएटॉमिक मॉलिक्युल आहे जसं की मिथेन असो किंवा कोणताही दुसरा घ्या तुम्ही, मिथेन घेऊ आपण. ठीक आहे. जी आपली ओव्हरऑल थर्मोकेमिकल इक्वेशन आहे मिथेनसाठी, मिथेनचा ऍटमायझेशन रिएक्शन साठी, ते कशी राहते? CH4 गॅस ते कन्वर्ट होते एक ऍटम कार्बनचा गॅसेस मध्ये आणि 4 ऍटम हायड्रोजनचे, ते पण गॅशियस स्टेट मध्येच आहे. ठीक आहे. आणि याच्यासाठी जे आपल्याला डेल्टा एच ऍटमायझेशन लागते ते किती लागते? 1665 किलोजूल पर मोल. आता मिथेन मध्ये काय आहे? 4 कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स आहे, ते आपले आयडेंटिकल राहतात बॉन्ड लेंथ आणि एनर्जी मध्ये. ठीक आहे. पण जे एनर्जीज आपल्याला पाहिजे इंडिव्हिज्युअल कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक करायला, ते प्रत्येक स्टेप मध्ये डिफर करते. ठीक आहे. जसं की बघा, एक बॉन्ड आपण ब्रेक केला, त्याच्यासाठी आपल्याला किती लागली? 427. त्याच्यानंतर 439, मग 452, आणि जे आखरी होता आपला शेवटचा जे होता त्याच्यासाठी 347. म्हणूनच हे जे आहे त्याला आपण सम केला, तर आपल्याला किती भेटला? 1665. आणि हेच केसेस आहे आपले पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्सचे, ज्यांच्यामध्ये आपण मीन बॉन्ड एन्थॅल्पी हे जे कॉन्सेप्ट आहे
ते याचा प्रयोग करू शकतो. ठीक आहे. जसं की मिथेनमध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्डचा काढायचा आहे आपल्याला. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. तर आपण काय करू, 4 बॉन्ड्स आहे, आयडेंटिकल आहे लेंथमध्ये आणि एनर्जीमध्ये पण. तर त्याला आपण 1/4 करू. ठीक आहे. 1/4 भाग घेऊ आपण पूर्ण डेल्टा एच ॲटमायझेशनचा. आपल्याला काय भेटते, 416 किलो जूल पर मोल. बरोबर. आणि इथे पण आपण एक जनरल फॉर्म्युला जे आहे ते पण बनवू शकतो. हे जनरल फॉर्म्युला कोणता आहे, समेशन बॉन्ड एन्थॅल्पी रिएक्टंट मायनस बॉन्ड एन्थॅल्पी प्रॉडक्ट. हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. इथे रिएक्टंट पहिले आहे आणि प्रॉडक्ट मग त्याच्या नंतर आहे. जे काय आपण आतापर्यंत बघितले होते त्यांच्यामध्ये प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट होता, पण इथे काय आहे, रिएक्टंट मायनस प्रॉडक्ट आहे. ठीक आहे. तर हे एक आपलं महत्वाचं आहे इथे, रिएक्टंट मायनस प्रॉडक्ट. हे रिलेशनशिप जे आहे ते आपली जास्ती कामसी कुठे राहते आपल्याला, जेव्हा जे डेल्टा एच फॉर्मेशनचे व्हॅल्यूज आहे ते आपल्या जवळ नाही आहे. ठीक आहे. ते नेट एन्थॅल्पी चेंज राहते कोणत्याही रिएक्शनचा, ते काय राहते, अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक ऑल द बॉन्ड्स इन द रिएक्टंट मॉलिक्युल्स मायनस अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक ऑल द बॉन्ड्स इन द प्रोडक्ट मॉलिक्युल्स. म्हणजे रिएक्टंट्स जे आहे त्यांच्यामध्ये जितके आपल्याला बॉन्ड्स आहे त्यांना ब्रेक करायचं आहे आणि मायनस करायचं आहे जे प्रोडक्ट मध्ये जितके बॉन्ड्स आहे त्यांना तोडण्यासाठी जितकी एनर्जी आपल्याला पाहिजे. तर हे जे आहे डिफरन्स तेच आपलं राहते नेट एन्थॅल्पी चेंज. ते काय राहते आपलं, नेट एन्थॅल्पी चेंज. आता हे जे आपलं रिलेशन आहे, जे आपला स्टेटमेंट आहे, ते मी तुम्हाला सांगितलं जेव्हा सगळे जे सबस्टन्स आहे, सगळे सबस्टन्स म्हणजे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स, ते आपले गॅशियस स्टेटमध्ये आहे. ठीक आहे. गॅशियस स्टेटमध्ये पाहिजे आपल्याला. आता हे जे टेबल आहे याच्यामध्ये आपल्याला सिंगल बॉन्ड एन्थॅल्पी काय दिलेले आहे आपले, मीन आणि मीन सिंगल बॉन्ड एन्थॅल्पी आहे किलो जूल पर मोल युनिट मध्ये आणि 298 केल्विनवर. तसंच मल्टिपल बॉन्ड एन्थॅल्पीज बघा, मीन मल्टिपल बॉन्ड एन्थॅल्पी किलो जूल पर मोल मध्ये 298 केल्विनवर. ठीक आहे. आता एक भाग आपला राहिलेला होता, ते काय आहे, जे आपला कार्बन हायड्रोजन बॉन्ड एन्थॅल्पी होती, मीन बॉन्ड एन्थॅल्पी, ते किती होती, 416 किलो जूल पर मोल मिथेन मॉलिक्युल मध्ये. आता हे आपण एक्सपेरिमेंट केला आणि हे बघितलं की जे मेन सीएच बॉन्ड एन्थॅल्पी आहे ते कंपाऊंड टू कंपाऊंडने आपली व्हॅरी करते. ठीक आहे. ते वेगळी वेगळी राहते. एक कंपाऊंड मध्ये काय असेल, दुसऱ्या कंपाऊंड मध्ये काही दुसरेच असेल. ठीक आहे. जसं की CH3 CH2Cl मग CH3 NO2 तसं. पण जास्ती नाही हे व्हॅरी करत. हेस लॉचा आपण प्रयोग करू आणि त्याच्या प्रयोगाने आपण बॉन्ड एन्थॅल्पी जे आहे ते पण कॅल्क्युलेट करू शकता. जे बॉन्ड एन्थॅल्पी व्हॅल्यूज आहे सिंगल आणि मल्टिपल बॉन्ड्सची, ते आपण बघितले आता हे टेबलमध्ये. जे आपले रिएक्शन एन्थॅल्पीज राहतात ते खूप महत्वाचे क्वांटिटीज राहतात, कारण की ते कशाने येतात, जे आपले चेंजेस होत आहे की जे आपले मागचे बॉन्ड्स होते, ठीक आहे, ते आपण तुटत आहे आणि जे नवीन बॉन्ड्स होत आहे ते फॉर्म होत आहे. जे एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन आहे गॅस फेज मध्ये, ते आपण प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे. ते आपण सांगू शकतो की अच्छा बाबा एवढी असू शकते हे इतकी एन्थॅल्पी. आणि त्याचं मेथड काय आहे, जर आपल्याला वेगळे वेगळे जे बॉन्ड एन्थॅल्पीज आहे ते माहिती आहे. जे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन राहते डेल्टा एच आर, ते आपलं बॉन्ड एन्थॅल्पीजनी रिलेटेड आहे रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स जे गॅस फेज रिएक्शन मध्ये आहे त्यांच्यासोबत. आणि त्याचा आपण जे एक्सप्रेशन होता ते बघितलेला होता, डेल्टा एच रिएक्शन इज इक्वल्स टू समेशन बॉन्ड एन्थॅल्पीज रिएक्टंट्स मायनस समेशन बॉन्ड एन्थॅल्पीज प्रोडक्ट्स. ठीक आहे. हे होतं आपलं एक्सप्रेशन.
आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा की हे आहे रिएक्टंट्स मायनस प्रॉडक्ट्स. ठीक आहे. चला, आता याच्यानंतर आपल्याला आपला काय काय उरलेलं आहे ते एकदा आपण रिव्ह्यू करून घेऊ. एक आहे आपलं लॅटिस एन्थॅल्पी. याच्यामध्ये आपल्याला आयनायझेशन एनर्जी आणि इलेक्ट्रॉन एफिनिटी बघायची आहे. मग आपल्याला घ्यायचं आहे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. ठीक आहे. ते आपलं 5वं राहील टॉपिक. 6वं काय राहील? एन्थॅल्पी ऑफ डायल्युशन राहील. एक झाला सोल्युशन आणि दुसरा आपला राहील डायल्युशनचा. मग त्याच्यानंतर आपण बघू स्पॉन्टेनिटी काय राहते. ठीक आहे. स्पॉन्टेनियस प्रोसेस काय राहते, स्पॉन्टेनिटीचा अर्थ काय राहते, डिक्रीज इन एन्थॅल्पी क्रायटेरिया राहते की नाही राहते, एंट्रोपी काय राहते आणि स्पॉन्टेनिटीनी कशाला इथे रिलेटेड आहे. मग त्याच्यानंतर गिब्स एनर्जी आणि स्पॉन्टेनिटीचं आपण रिलेशन बघू. ठीक आहे. त्याच्यानंतर एंट्रोपी आणि दुसरा लॉ जे आहे थर्मोडायनामिक्सचा ते बघू आपण. मग त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट एंट्रोपी आणि तिसरा लॉ आपला थर्मोडायनामिक्सचा. मग आपण घेऊ गिब्स एनर्जी चेंज आणि इक्विलिब्रियम यांच्यामध्ये काय रिलेशन असते आणि ते आपलं शेवटचा टॉपिक राहील या चॅप्टरचा. ठीक आहे. हळूहळू आपण कव्हर करू आणि समजून करू हे. ठीक आहे. हे लक्षात आपल्या डोक्यात जायला जायला पाहिजे. ठीक आहे. चला मग. थँक्यू.